आज महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा 5वा टप्पा मतदानाचा आहे। सकाळपासूनच मतदार उत्साहामध्ये मतदानाला उतरलेत। माझं सगळ्यांना आवाहन आणि विनंती आहे की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। आपलं एक मत इतिहास घडवेल, आपलं एक मत राष्ट्र घडवेल आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही देशाच्या विकासाची आहे। त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि मी तर म्हणेन की या देशामध्ये या देशाचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी देशातले सर्वजण आतुरलेले आहेत, आतुरतेने वाट पाहत आहेत। महाराष्ट्रामध्ये देखील एक वातावरण पाहत असताना लोकांच्या प्रतिक्रिया मी बघितल्या की देशाच्या विकासासाठी देश घडवण्यासाठी ही निवडणूक आणि मतदान आम्ही करतोय। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी घराबाहेर पडावं, अगदी ऊन व्हायच्या आधी मतदान करावं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क या ठिकाणी बजवावा, अशा प्रकारची माझी नम्र मतदारांना विनंती आहे। सीएम साहेब, आपले जे काही विरोधक आहेत ते आता आरोप प्रत्यारोप सुरू करू लागलेले आहेत की काही पाचपाकळीमध्ये काही बाहेरची लोक आलेली आहेत, बोगस मतदान होऊ शकतं, काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडले आहेत, त्याच्यावर देखील संशय व्यक्त केला जातो। मी आत्ताच कलेक्टरना फोन केला होता। नौपाड्यातलं एक ईव्हीएम 1 तास काहीतरी बंद पडलं आणि ते तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। खरं म्हणजे सकाळीच किंवा रात्रीच अशा प्रकारचं वक्तव्य करणं, बोगस मतदार आणण्याची आम्हाला आवश्यकता काय? आज संपूर्ण मतदार जो आहे आज महायुतीच्या प्रेमात आहे। आज आम्ही ठाण्यामध्ये जे काम केलं आहे, ठाणे हा शिवसेनेचा धर्मवीर आनंद साहेबांचा बालेकिल्ला आहे। या ठाण्यावर शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलेलं आहे। या ठाण्यासाठी मी गेले अनेक वर्ष काम करतो। या ठाणे हा महायुतीचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे इथं मतदार स्वेच्छेने स्वतः आजच्या 20 तारखेची वाट पाहत होते। त्यामुळे ज्यांनी वक्तव्य केलं आहे त्यांनी हत्याराखाली टाकलेली आहेत, पराभवाची चाहूल त्यांना लागलेली आहे आणि जेव्हा पराभव दिसतो त्यावेळेस मग अशा प्रकारची वक्तव्य लोकांकडून ऐकू येतात। त्यामुळे कोणाच्या बोलण्याकडे मी काही लक्ष देत नाही। मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी मतदान करा, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा आणि आपला हक्क जो आहे मतदानाचा हक्क या निवडणुकीमध्ये बजवा आणि चांगले काम करणारे उमेदवार निवडून द्या। आणि ठाणे कल्याणमध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मुंबईतल्या 36 मशिदींमध्ये फतवे काढण्यात आलेले आहेत। त्यावरनं काल एक जे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। संजय राऊत यांच्या विरोधात तिची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि दीपक केसरकर किंवा इतर जे काही नेते त्यांनी देखील याच्यावर आरोप व्यक्त केलेला आहे। खरं म्हणजे असं पहिल्यांदाच पाहायला मिळतंय की फतवे काढण्याचा प्रकार। खरं म्हणजे धार्मिक जे लोक आहेत ज्यांना धार्मिक अधिष्ठान आहे, आध्यात्मिक अधिष्ठान आहे, त्यांनी अशा प्रकारची जाहीर वक्तव्य करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे। मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, कुणी असतील, परंतु यावेळेस दुर्दैवाने अशा प्रकारचे फतवे निघाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। शेवटी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातोय। विकास हा सगळ्यांनाच मिळणार आहे। विकासाचे लाभार्थी सगळेच हिंदू असतील, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे असतील आणि जे काही धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवतील। मोदींना देखील शिवाय देण्याचे काम विरोधकांनी केलेलं आहे, याचा परिणाम दिसेल या निवडणुकीवर? मोदीजी आज देशाचं नेतृत्व करतायत। आज आपण 10 वर्षामध्ये केलेली कामं आपण मोदीजींची पाहिलेली आहेत, जी 50-60 वर्ष काँग्रेसला करता आली नाही, जमली नाहीत, पुढे 100 वर्षात देखील जमणार नाहीत, अशी कामं 10 वर्षामध्ये मोदीजींनी केली। आणि अशा नेतृत्वाला शिवीगाळ करणे, आरोप करणं, खालच्या पातळीवर बोलणं हे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून त्यांची जागा
2014ला दाखवली होती, 2019ला तर विरोधी पक्षनेता बनण्या इतके सदस्य संख्या देखील मिळाली नव्हती आणि 2024ला पण आता त्यांची जनता त्यांना जागा दाखवेल आणि मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करेल. फर्स्ट टाइम वोटर जे आहेत युवा पिढी आहे. युवा पिढी आहे देश घडवणारी पिढी आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आमचं सरकार या युवा पिढीसाठीच आम्ही काम करतोय. त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, त्यांच्या हाताला काम, स्वतःचा बिझनेस करण्यासाठी जे जे काही करायचं केंद्र आणि राज्य सरकार त्यांना मदत करतंय. त्यामुळे त्याने बाहेर येऊन भरपूर मतदान करावं, सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या देशाचा इतिहास घडवावा. अबकी बार किती बार आणि ठाणे कल्याणमध्ये कोण होणार? झालं ना आता ठाणे आणि कल्याणमध्ये. कल्याणचा इकडे उमेदवार आहे, लीड मोजायचं आहे. ठाण्याचा उमेदवार इकडे आहे, लीड मोजायचं आहे. कारण जनतेने ठरवलंय की या ठाणे आणि कल्याण हा युतीचा बालेकिल्ला. ठाणे, कल्याण, भिवंडी हा युतीचा बालेकिल्ला आहे. MMR मध्ये पालघर देखील युतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथे 4 जागा महायुती जिंकेल. मुंबईतल्या 6 जागा महायुती जिंकेल. मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षात केलेलं आम्ही काम, मुंबईमध्ये झालेला बदल आणि गेल्या आमच्या सरकारच्या अगोदर मुंबईचं केलेलं जे काही ज्या मुंबईच्या खड्ड्यांना असेल, गैरसोयींना असेल, जे जबाबदार जे लोक आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये लोक जनता धडा शिकवतील. मुंबईकर, बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा परत आणणार. त्यांचे सर्व प्रकल्प रखडलेले आम्ही पूर्ण करणार. आणखी एक गोष्ट आहे, कालपासून एक मुद्दा गाजतोय मुख्यमंत्री पदाचा. उभाटा गटाने आपल्यावर आरोप केलेला आहे, परंतु शरद पवारांनी आता तेच आरोप फेटाळून लावलेले आहेत. तोंडावर पडलेत? हो, बिलकुल तोंडावर आपटलेत, कधीच आपटलेत ते आणि यापुढे आता तोंड फुटतील त्यांची. मुंबई हा दोघंच आहे, टिकटॅक करून घेऊ. हा बोला ना. आता मी डायरेक्ट मतदानाला चाललोय, मी थांबत आहे. मुंबई MMR शिवसेना भाजप महायुति का बालेकिल्ला है. ठाणे धर्मवीर आनंदी के सबका बालेकिल्ला है. या शिवसेना प्रमुख जी का प्रेम मुंबई के साथ ठाणे MMR में रहा है और इसलिए ये चुनाव में हम पूरे भारी मतों से जीतेंगे. लोगों ने तय कर लिया है, निर्धार किया है कि पूरे मुंबई के 6 मतदार संघ और MMR के 4 मतदार संघ, ऐसे 10 मतदार संघ में महायुति के कैंडिडेट विजयी होंगे. और ये जो है पिछले 2 साल में किया हुआ काम, मोदी जी ने 10 साल में हुआ काम, कल्याण में डॉक्टर श्रीकांत शिंदे इनका काम, ये सब काम जो है ये आज बोलेगा. लोग वोट डालते समय उसको सोचेंगे और काम ही बोलता है. घर में बैठने वाले को वोट कोई करता नहीं. फेसबुक लाइव कैसे राज्य भी नहीं चलता है, देश भी नहीं चलता है, घर भी नहीं चलता है. और इसलिए लोग उनको हमेशा के लिए घर में बिठा देंगे और काम करने वालों का साथ देंगे. हमारा एजेंडा है डेवलपमेंट, हमारा एजेंडा है विकास, हमारा एजेंडा है आम आदमी के जीवन में परिवर्तन लाना. और इसीलिए हमारे राज्य सरकार ने की हुई योजनाएं, किया हुआ जो विकास, इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट और केंद्र सरकार के मदद से शुरू की हुई ये योजना, ये काम लाएगी, ये रंग लाएगी और पूरे 10 चुनाव क्षेत्र में महायुति भारी मतों से जीतेगी. और प्रधानमंत्री मोदी जी फिर तीसरी बार प्रधानमंत्री बनेंगे और डॉक्टर श्रीकांत शिंदे भी तीसरी बार हैट्रिक करेंगे. धन्यवाद. तर मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की मुंबईच्या 6ही जागांवरती महायुती विजयी होईल आणि MMR रिजनमधल्या 4 जागा म्हणजे भिवंडी, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पालघर या 4ही जागांवरती सुद्धा महायुतीचेच उमेदवार विजयी झालेले असतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त होतोय. जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत त्यांना विशेष करून आवर्जून मतदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.